लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. घरावर हातोडा पडला पण वारकऱ्यांच्या सेवेचा विसर पडला नाही. दक्षिण जायकवाडीतील विस्थापितांनी केले भाविकांचे जंगी स्वागत. याबद्दल सविस्तर बातमी अशी आहे की प्रशासनाने अतिक्रमण म्हणून घरावर हातोडा मारला. डोक्यावरचे छप्पर हिरावले गेले तरीही विठ्ठल भक्ती आणि वारकरी सेवेचा वारसा दक्षिण जायकवाडी परिसरातील नागरिकांनी कायम ठेवला आहे. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर आज दिनांक 25 जुलै रोजी या विस्थापित नागरिकांनी वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांचे भगर, फराळ आणि पाणी देऊन अत्यंत जंगी स्वागत केले. त्यांच्या या अनोख्या विठ्ठल भक्तीची परिसरात मोठी चर्चा होत आहे. शासकीय कारवाईमुळे दक्षिण जायकवाडी परिसरातील अनेक नागरिकांची घरे जमीनदोस्त झाली आहेत. सध्या हे नागरिक अत्यंत कठीण परिस्थितीचा सामना करत आहेत. मात्र स्वतःवर आलेल्या संकटाचे दुःख बाजूला सारून दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा त्यांनी वारकऱ्यांच्या सेवेचा वसा सोडला नाही. वारी मार्गावरून जाणाऱ्या दिंड्यांचे आणि भाविकांचे या नागरिकांनी उत्साहात स्वागत केले. दक्षिण जायकवाडी येथील हनुमान मंदिर परिसरात या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. येथे येणाऱ्या प्रत्येक वारकऱ्यासाठी भगर, फराळ आणि पिण्याच्या पाण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. घर तुटले तरी आमची विठ्ठू माऊलीवरील श्रद्धा आणि वारकऱ्यांची सेवा करण्याची आमची भावना तुटलेली नाही, अशी भावना यावेळी स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली. संकट काळातही या नागरिकांनी दाखवलेल्या मोठ्या मनाचे वारकऱ्यांनी आणि परिसरातील नागरिकांनी कौतुक केले. त्याप्रसंगी ग्रामपंचायत तांदुळवाडीचे माजी सरपंच गोपीनाथ पातकळ, सोनू पातकळ, राजेंद्र पातकळ, शाबूबाई शेख, भारत थेटे, विशाल पातकळ, अन्सारभाई पठाण, कादर शेख, प्रल्हाद पातकळ, श्रीकांत मापारी, अमन पठाण, अप्रोच पठाण इत्यादी उपस्थित होते. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी पैठण प्रतिनिधी राहुल गिरे, छत्रपती संभाजीनगर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.